या प्रश्नी दारच पलटी करून टाकला बरं का नवरदेवच्या अंगावर. पुढे तर आणखी राडाच होणार आहे बघत राहा. तर जय शिवराय. आज आपल्याला ऑर्डर होती रसवंतीला. योगेश भाऊ फोटोग्राफर, त्यांचं लग्न होतं बरं का. सकाळी लवकर उठून फ्रेश झालो आणि डायरेक्ट लोकेशनवर आलो बरं का. गुरुजीने काय साखरपुड्याची तयारी चालू केली. त्यानंतर डायरेक्ट नवरीचे 1-2 टेक घेऊन टाकले आपण क्लोज. त्यानंतर डायरेक्ट नवरदेव आला बरं का स्टेजवर. नवरदेव तर एकदम आनंदित होता बरं का. नुसता हसत होता. त्यानंतर त्याची बी क्लोजअप 1-2 टेक घेऊन टाकले. मग त्यानंतर आपण डायरेक्ट आलो बरं का बाहेर आल्यानंतर काय 1-2 कपलचे टेक घेऊन टाकले आपण. इथे तर डायरेक्ट गर्दीच झाली होती बरं का बाहेर. त्यानंतर डायरेक्ट मध्ये आल्यानंतर तर हळदीचं काय नियोजन लावत होते. हा तर डायरेक्ट बाहेरच लावू म्हणे. इथं लोकेशन खूप मस्त होतं. मग काय क्लोजअप 1-2 फुटेज घेऊन टाकले आपण. इथं पण खूप गर्दी झाली होती बरं का. लग्नच फोटोग्राफरचं म्हणलं तिथे सगळे फोटोग्राफर होते बरं का. आणि खूप लवकरच आपले याच्या सिनेमॅटिकच्या पेजवर 1000 फॉलोअर कम्प्लीट होणार आहे. तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या पब्लिक. आणि आपले पोरं तर काय ऐकतच नाही बरं का. अख्खा जारच पलटी करून टाकलं नवरदेवच्या अंगावर. नवरदेवला धरून कोपऱ्यात फुलं हळद चोपडत होते बरं का. त्यानंतर डायरेक्ट बाहेर आलो. नवरदेवची मिरवणूक होती बाहेर. नवरदेवची काय एंट्री वेंट्रीची फुटेज घेऊन टाकली. मग 1-2 क्लोजअप पण फुटेज घेऊन टाकली. आपण काय थोडंसं नाचून घेतलं बरं का. नवरदेवचे मित्र तर डायरेक्ट राडाच टाकत होते बरं का. आणि तिथे तर खूप ऊन होतं बरं का. तिथं डायरेक्ट ड्रोन आला बरं का आपल्याला आवाज द्यायला. आणि तिथं नवरदेवचा भाऊ तर असं नाचत होता एकदम खतरनाक. त्यानंतर नवरदेवची एंट्री झाली. ओवळून वगैरे घेतलं. मग कोल्ड फायरची एंट्री घेतली. डायरेक्ट स्टेजवर आलो. मग डायरेक्ट स्टेजवर 1-2 टेक घेतले क्लोजअप. मग बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर काही कपलचे 1-2 टेक घ्यायचे होते. घेऊन टाकले आपण. मग त्यानंतर डायरेक्ट आपले मित्र आले होते. जेवण वगैरे केलं. मग डायरेक्ट निघालो आपण बेलापूर नदीकडे. इथं आल्यानंतर तर खूप मोठे मोठे मासे होते. पण यांनी तर एकदम छोटाच धरला होता. आपले पण फुटेजेस घेतले आणि निघालो घरच्या दिशेने. त्यानंतर तर डायरेक्ट पाऊस चालू झाला बरं का गाडीवर. मग डायरेक्ट योगेश भाऊच्या घरी आलो. तिथं काही एंट्री वगैरे घेऊन टाकली आपण. त्यानंतर डायरेक्ट गावात आलो. नाश्ता वगैरे केला. हा प्रशांत तर डायरेक्ट नोटाचा बंडलच घेऊन आलता बरं. वरदेव तर डायरेक्ट खाली बसूनच धिंगाणा टाकत होता. आणि ऋषीला तर डायरेक्ट मंडपाच्या वरच फेकत होते बरं का. सकाळी जे झालं ते बरं का. पण रात्री पण तेच केलं बरं का. प्रशांत तर डायरेक्ट अख्खा दारच परत पलटी करून टाकलं. आणि अशी मिनी ब्लॉग बघायची असेल तर लवकरच फॉलो करून टाका याच्या सिनेमॅटिक्सला. धन्यवाद.